तर एसटी दर भाडेवाढी विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ठाण्यातील खोपट एसटी बस डेपोमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सामान्य जनतेची लाईफलाईन म्हणून एसटीकडे पाहिले जातं। या भाडेवाढी संदर्भात जनतेमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय। एसटीची भाडेवाढ सामान्यांच्या खिशाला परवडणारी नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटलंय। त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये 1000% घोटाळा आहे, 1000%। बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट 200 रुपयाला मिळते ती इथे 800 रुपयाला देणार आहेत। हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही, हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय। ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा 2 कंपन्यांना दिलेलं आहे। या टेंडरमध्ये आणि भाडेवाढीमध्ये झालेला जो अन्याय आहे, भाडेवाढीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला। हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।